प्रकरणामध्ये काल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि कुठेतरी जे आरोपी आहेत त्यामध्ये राजकीय वर्ग सुद्धा असल्याचं पाहायला मिळते. काही समोर आलंय? नाही बघा, आमच्या सरकारची पहिल्या दिवसापासून भूमिका ही स्पष्ट आहे. ज्यावेळेला गुन्हे घडतात आणि गुन्हेगारांमध्ये ज्याला राजकीय संबंध उघडकीस येतात किंवा राजकीय संबंध येतो त्यावेळेस राजकारण बाजूला ठेवून त्या गुन्हेगारांवरती कायदेशीर कारवाई करणं ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. त्यामुळे चौकशी चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर का कोणाचे संबंध असू द्यात त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई ही केली जाईल. धनंजय मुंडेंचा रोख कुठेतरी संदीप क्षीरसागर यांच्याकडे पाहायला मिळतो. त्यांचा वरद असतं की त्यांच्या जवळ काही असं प्रकार त्यांचं जे काही म्हणणं असेल त्यांनी ऑन द रेकॉर्ड आणावं. त्यांनी माननीय मुख्यमंत्री मोदींशी काय चर्चा केली मला त्याची कल्पना नाही आहे, पण जर का त्यांचा रोख कोणाकडे असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावे. नक्कीच त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. कोणालाही ह्याच्यामध्ये सोड किंवा कोणालाही ह्याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही. जर कोणाची इन्व्हॉल्वमेंट असेल त्याचे पुरावे असतील नक्की त्याच्यावर कायदेशीर कारवाई ही केली जाईल. भास्कर जाधव काही दिवसापासून नाराज आहेत, चर्चा सुरू आहे. तुमचा काही संपर्क कोणाची संपर्क आहे? माझं तरी स्पष्ट मत आहे, विरोधी पक्षनेतेपद विधिमंडळामध्ये सध्या रिकामं आहे, वेकेंट आहे. नियमानुसार कायद्यानुसार देता येतं की नाही देता येत माननीय अध्यक्ष महोदय ठरवतील. परंतु एक जनरल प्रॅक्टिस असते, असा एक प्रयत्न असतो विरोधकांकडनं की ते पद मिळवून घ्यावं. कारण शेवटी हाऊस जे विधिमंडळ चालवत असताना सत्ताधारी पक्षासोबत विरोधी पक्ष देखील तितकाच ताकदीने हवा आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या कार्याची माझं असं मत आहे, त्यांचा प्रयत्न आहे की स्वतःच्या नेत्यांना खुश करून विरोधी पक्षनेतेपद मिळवून घ्यायचं, नाराजी व्यक्त करून स्वतःचं महत्त्व वाढवून घ्यायचं आणि त्या पदासाठी त्यांचं हे सगळं चाललेला खटाटोप आहे. परंतु तुमच्यावर मग आरोप हा केला जातो, सरकारवर आरोप हा केला जातो की जाणीवपूर्वक विरोधी पक्ष नेता दिला जात नाहीये. विरोधी बाकावरच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या वतीनं भास्कर जाधव हे नाव पुढे केलेलं आहे. असं असताना सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करते. अधिवेशनाच्या मागे अधिवेशन होत आहेत पण विरोधी पक्ष नेता मात्र मिळत नाही राज्यात. विरोधी पक्ष नेता विधिमंडळामध्ये असणं की नसणं ते नियमामध्ये बसत आहे की नाही बसत आहे हा संपूर्ण निर्णय, हा संपूर्ण अधिकार माननीय अध्यक्ष महोदयांचा आहे. याच्यामध्ये सरकारचा कुठलाही रोल नसतो. ती निवडणूक अध्यक्ष महोदय डिक्लेअर करतात आणि नियमानुसार जर का आकडे असतील तर ते करते किंवा जे काही विधिमंडळाची जी नियमावली आहे त्या नियमानुसार माननीय अध्यक्ष महोदय निर्णय घेतील. त्याच्यामध्ये सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. जयंत पाटील यांनी काल एक यावर लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखामध्ये त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे जेव्हापासून विधान भवन सुरू झालेले अगदी तेव्हापासून आत्तापर्यंत कमी आमदार असताना सुद्धा कशा पद्धतीनं विरोधी पक्षनेतापद दिलं गेलं आहे याची आकडेवारीच मांडलेली आहे. तसा इतिहासच त्यांनी दाखवून दिला आहे. आणि त्या विरोधी पक्षाने या बाबतीमध्ये माननीय अध्यक्ष महोदयांशी चर्चा करावी आणि जे काही ह्या अगोदर ज्या घटना घडल्या होत्या या अगोदर कमी संख्येमध्ये देखील विरोधी पक्षनेता दिला गेला होता हे त्यांचं जे म्हणणं त्यांनी अध्यक्ष महोदयांकडे मांडावं आणि त्यांनी त्यांची मंथणी करून किंवा त्यांनी त्यांची समज घालून ते निवडणूक लावून घ्यावी किंवा आमच्या त्याला विरोध नसेल. योगीजी, विशेष जन सुरक्षा अधिनियम सर, श्रीपाली जरीवाला प्रकरणी काही रिपोर्ट्स पेंडिंग होत्या पीएमसी, नेमका आतापर्यंत काय पोलिसांच्या हाती लागते? नाही बघा, या बाबतीमध्ये मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की फाऊल प्लेची जर का कोणी तक्रार केलेली असेल, असं कोणी पुढे आलेलं असेल तर त्या बाबतीत त्या दृष्टीने चौकशी करण्यात येईल. कुठलीही ज्यावेळेला घटना घडते त्यावेळेस पीएमच्या रिपोर्टवरती आपण डिपेंड असतो. जर का पीएमचे रिपोर्ट जर का क्लिअर जर का आले, त्यांचे रिपोर्ट आता हातामध्ये येऊ द्या, ते जर का क्लिअर असतील तर कुठेही फाऊल प्लेचा जर का चान्स नसेल तर कुठे प्रश्न उद्भवत नाही. कुठे जरी आम्हाला नक्कीच पीएमच्या रिपोर्टवर जर का शंका वाटली तर नक्कीच त्या दृष्टीने आमचं इन्व्हेस्टिगेशन झालं आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई आम्ही जनसुरक्षा विधेयक कधी दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली, याबद्दल काय म्हणतात? नाही बघा, माझी आता विविध राजकीय पक्ष मराठी हिंदी हा विषय गेल्या काही महिन्यांपासून उचलते. विशेषतः येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावरती आता काही जणांना तिथे मराठी भाषेचा अभिमान अचानक तिथे जागा झालेला आहे. अशा वेळेस कोणीही कायदा हातात घेऊ नये. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही बोलली गेलीच पाहिजे. आपण मराठी भाषा प्रत्येक शाळेमध्ये आपण मराठी भाषा आपण सक्तीची केलेली आहे. मराठीचा अवमान हा आमचं सरकार देखील सहन करणार नाही. परंतु कायदा आपण हातात घेऊ नये. आपण रीतसर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार करावी, त्या व्यक्तीवरती योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. राजकारण सुरू आहे, मात्र विद्यार्थ्यांचे प्रश्न आजही असे तसेच पाहायला मिळतात. पालघरमध्ये काही
काही विद्यार्थ्यांना नदी नाले क्रॉस करून खरं तर शाळेपर्यंत पोहोचावं लागतं आणि आता फ्लो वाढला असल्यामुळे त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे. कसं पाहता याकडे? नाही, या प्रश्नाच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना माहिती देईन. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी काही महिन्यांपूर्वी माझी स्वतःची चर्चा झाली होती. विशेषतः कोकणामध्ये, म्हणजे कोकणामध्ये असलेले 5 जिल्हे, या 5 जिल्ह्यांमध्ये अनेक गावं आणि वाड्या असे आहेत की जिथे थोडा जरी पाऊस पडला, साकव नादुरुस्त असल्याने किंवा साकवांची उंची कमी असल्यामुळे त्या गावाचा जगाशी संपर्क तुटतो आणि म्हणून त्या साकवांचं पुलांमध्ये रूपांतर करण्यासाठी एक विशेष आराखडा तयार करण्याचे आदेश हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. त्याचा आम्ही ग्रामविकास विभागाकडून आम्ही आराखडा तयार करत आहोत आणि विशेष म्हणजे आजपर्यंत साकवांच्या दुरुस्तीकरता किंवा साकवांचं पुलामध्ये रूपांतर करण्यासाठी कुठला हेडच नाही आहे. फक्त DPDC मधला एक हेड आहे, त्याला तुटपुंजा निधी मिळतो आणि म्हणून नवीन हेड आम्ही ग्रामविकास विभागामध्ये आम्ही तयार करत आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाने पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये हा आमचा आराखडा तयार होईल. आम्ही ते माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करू आणि हा जो प्रश्न उद्भवतो हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आम्ही हे काम करतो. कालावधीमध्ये आम्ही आमच्या कक्षा रुंदावणार आहोत, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कक्षा रुंदावणार आहोत. नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे या पक्षाच्या बाबतीमध्ये? पक्षाच्या नाही, बघा, आमची भूमिका स्पष्ट आहे. माननीय इतर राज्यात निवडणुका वगैरे लढण्याचा आपला काही मानस आहे का? नाही, आज बघा, तो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील. ते संपूर्ण अधिकार आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीकडून दिलेले आहेत. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे. जसं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे, तसं आम्हालाही वाटतं की आमचा पक्ष वाढला पाहिजे. आज आमचा पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहे. आज माननीय वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची स्थापना करत असताना मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याकरता हे पक्षाची स्थापना केलेली आहे. तर जगामध्ये कुठेही मराठी माणूस असू द्या, त्याला अभिमान आहे की शिवसेना पक्ष आज अस्तित्वामध्ये शिंदे साहेबांच्या सोबत आहे. अशा वेळेस जर का कुठे संधी असेल नक्कीच आम्ही ती निवडणूक लढवू. पुढचं अधिवेशन जे आहे ते दिल्लीमध्ये घेण्याचा विचार आहे. त्यामुळे देशभरामध्ये शिवसेना पोहोचवण्याचा राष्ट्रीय हे जे नाही, अशी एक मागणी झाली की बघा, आज आम्ही गुजरातमध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत. राजस्थानमध्ये शिवसेनेचं अस्तित्व आहे. अन्यही काही राज्य आहेत ज्या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. असं नाही की शिवसेना फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, अन्य राज्यामध्ये देखील शिवसेना अस्तित्वामध्ये आहेत ना. आम्ही निवडणुका लढवलेल्या आहेत या अगोदर. आणि ज्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, ज्यावेळेला शिवसेना पक्ष चे संपूर्ण अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मिळाले, त्यावेळेस अन्य राज्यांमधल्या जे प्रमुख होते त्या सगळ्यांनी देखील शिंदे साहेबांना पाठिंबा दिला ना. मग अशा वेळेस अन्य राज्यांमधील देखील जी काही शिवसेना आहे ती अजून बळकट केली पाहिजे, याबद्दल कोणाचं दुमत असतं कारण उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. तुम्ही राज ठाकरेंना पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंबद्दल तुम्ही लिहिलं होतं. काय वाटतं नेमकं, जर का ते दोघं एकत्र आले तर पालिका निवडणुकीचा काही परिणाम होईल का? महायुतीला बघा, एका मोर्चाकरता एकत्र येणं, तो पण पक्षविरहित हा मोर्चा आहे. माझं तरी स्पष्ट वैयक्तिक मत आहे, माननीय राजसाहेब ठाकरे उद्धवजींसोबत जायचा निर्णय घेणार नाहीत. उद्धवजींसोबत जाणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवणं. उद्धवजींसोबत जाणं म्हणजे ती व्यक्ती सर्वात जास्त त्या व्यक्तीला जवळनं कोणी ओळखत असेल तर माननीय राजसाहेब ठाकरे ओळखतात आणि म्हणून मला वाटतं त्यांच्यासोबत जाणार नाहीत. योगेश जी, हिंदी बताइए, जन सुरक्षा कानून जो बिल लेकर आने वाले हैं इस सत्र में, इसको लेके विरोध करे उद्धव ठाकरे जी ने कहा है कि हम इसका विरोध करेंगे. ये कानून क्या है, क्यों लेके आ रहे हैं, उसका ड्राफ्ट या बेसिक चीजें बताइए जरा इस कानून के बारे में. देखिए, माननीय उद्धव जी ने तो कांग्रेस की विचारधारा स्वीकार ली है. वो अभी बाला साहब के विचार से नहीं चलते हैं, वो अभी कांग्रेस के विचार से चलते हैं. और मेरे ख्याल से जब ये ऐसे कायदे जो देश को और भी सुरक्षित करने के लिए ये कायदे ऐसे बनाए गए हैं, अगर वो पारित होते हैं तो उस पर गलत क्या है. तो मेरे ख्याल से डिटेल में इंफॉर्मेशन ऑनरेबल CM सर आप सभी को देंगे. लेकिन अभी ये बिल इस सेशन में आएगा नहीं आएगा ये हमारे सीनियर लीडर जो है वो डिसाइड करेंगे. लेकिन उद्धव जी की नीति पिछले 2-2.5 साल में जो रही है वो कांग्रेस की विचारधारा उन्होंने स्वीकारी है, तो उनका इस बिल को विरोध होगा ये तो हम अजूम करके चल रहे हैं. तो मेरे ख्याल से जब बिल आएगा तो पता चलेगा कौन सपोर्ट करता है कौन नहीं सपोर्ट करता. किले रायगढ़ की जो ग्राम पंचायत है छत्र निजाम, उसका नाम बदलने की मांग उठ रही है. शिवसेना की क्या भूमिका है? नहीं, देखिए, इस बारे में हमारे भरत शेठ गोगावले वहाँ के स्थानिक विधायक है, तो मेरे ख्याल से वो अगर इस बारे में कुछ डिटेल में बता पाएगा तो अच्छा रहेगा. लेकिन ग्राम विकास राज्य मंत्री के तौर पर जो हमारी सरकार ने, हमारी पिछली सरकार ने कुछ निर्णय दिए हैं, आप गांव के या फिर वाड़ी के नाम डिसाइड करते वक्त
महापुरुषों के नाम देना ज़रूरी है। तो मेरे ख्याल से अगर उस नियम के आधार पर अगर कोई प्रस्ताव सरकार तक आता है तो हम उस पर राइट डिसीजन लेंगे। लेकिन ये अधिकार पूरा वो ग्राम सभा को है। ग्राम सभा में से जो भी ठराव होके शासन के पास में आएगा उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे। अबू आजमी के जो है मामले में बॉम्बे हाई कोर्ट ने इंटरिम रिलीफ जो औरंगजेब का जो है फ्रीजिंग के मामले पे एफआईआर दर्ज हुई थी, उस मामले में उनको रिलीफ देने से इनकार कर दिया। यहाँ तक कि महाराष्ट्र सरकार से रिपोर्ट भी मांगी है बॉम्बे हाई कोर्ट ने। तो क्या अब अबू आजमी के खिलाफ कार्रवाई की जाएगी? देखिए, महाराष्ट्र में रह के औरंगजेब की स्तुति करना, उनकी प्रशंसा करना, बिल्कुल ये कहीं पर भी सहन नहीं होगा। उनके ऊपर जो भी है कायदे से कार्रवाई की जाएगी। यहाँ पर कोई भी पॉलिटिक्स नहीं होगा और जो भी कोर्ट का डिसीजन है वो हम फॉलो करेंगे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।